सर्कल भाऊसाहेब अध्यक्ष बोलते देवराम लांडे. तुम्ही कुठे आहेत आता? दत्तू नावजी रावते गाडगर त्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे. त्यांचं धान्य पिणे बरेच झाले. तहसीलदारला फोन करतोय आणि नदीचं 2 दिवस घरामध्ये पाणी. त्यांना स्थलांतर केले तिकडं गावामध्ये एका शेडमध्ये. तुम्ही देवाली जाऊन झालं पाहिजे गाडगरला यायचं. त्यांची साहेबांना सांगून तो जेवणाचा पाहिजे त्याच्या धान्याची व्यवस्था करायची. हॅलो, किती वेळा केवाडलं जेवढं किती वेळामध्ये तुम्ही येणार इथं? ते माहिती आहे का? ते कुठे ते उसामध्ये काय बांधग्या खराळ गेलाय? उंडेकडे काय झालं? हॅलो, त्या लोकांना स्थलांतर करा. त्यांना त्यांचं काय असेल ते त्यांची व्यवस्था करा. उद्या जर काही कमी तर झालं, मागणी सारखी दुर्घटना झाली, तहसीलदारांना बोला ना. अशी परिस्थिती आहे. वरून जर डोंगर आला तर लोकांचा काही कमी करत झाला त्याला कोण जबाबदार आहे? सरपंचाला फोन केला का निलेश रावतेला? तुम्ही मला कुठे जॉईन होत आहे? तुम्ही आज दिवसभर सगळी पाहणी करा मतदारसंघामध्ये. अजिबात जुन्नरला जायचं नाही. दत्तू नावजी रावते यांच्या घराची पाहणी करत चुकून झालं सगळं. पण या ठिकाणी आज गाडगरला घाटाच्या स्पॉटवर आहोत. या ठिकाणी दत्तू नावजी रावते आमचे मामा. खरं तर या ठिकाणी 2-3 दिवस या मुसळधार पावसाने लोकांची फार शेतीची वाट लागली. खरं तर ओला दुष्काळ पडण्याची शक्यता आता नाकारता येत आहे पडलाही. आणि म्हणून या झाडामध्ये पाणी घुसण्याचं होतं. या ठिकाणी इतकी माणसं गावामध्ये स्थलांतर केलेलं आहे. तहसीलदारांना फोन केला, तहसीलदारांना फोन लागत नाही. सर्कल मधला येते तलाठी येऊन गेला, नुसता फोटो काढून गेलाय. फोटो काढून काय करणार तलाठी? या लोकांना इथं त्यांचं धान्य भिडलेलं आहे. त्यांना नुकसान भरपाई भेटल्या पाहिजे. तिकडून तुमाडून हा वडा तुमाडून वाहतो डोंगराचा. हा डोंगराचा वडा वाहतो. हे शेतामध्ये घर आहे. हे अगदी तांबड्याचं कोणतरी घर आहे. आणि अशा प्रकारचं करत आज या ठिकाणी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात 2-3 दिवस होते. संपूर्ण महाराष्ट्रावर अतिवृष्टी होते. अधिकाऱ्यांना माझ्या सूचना आहेत. तहसीलदार असेल, कृषी अधिकारी असेल, BW असेल, BDO साहेब असतील, या सगळ्या अधिकाऱ्यांनी तिकडे जुन्नरला खुर्चीवर बसण्यापेक्षा मावळामध्ये किती पाऊस पडलाय, किती नुकसानी झाल्यात, हे खरं तर प्रामुख्याने पाहिलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. मामा, हे किती दिवस तुमच्या घरामध्ये पाणी गेलं? 4था दिवस. आता बाकीची माणसं कोणी येत तुला पुढे लावली? लहान बाळ आहे का? 2.5 वर्षाचं आहे का? तुम्ही आता रात्रीचं कसे काय म्हणजे जागत राहता का? भीती वाटते का? कधी पूर्व येईल कधी काय होईल असं वाटतं तुम्हाला? ठीक आहे, हरकत नाही. मी तुमच्या पाठीची आहे. आपण तशा प्रकारचा आता सर्कलला फोन केलेला आहे. खरं तर तहसीलदारचा फोन काही लागत नाही. पण आपण कोण बोलतोय? देवराम लांडे बोलते, अध्यक्ष. पुढे तुम्ही कृषी अधिकारी साहेब, पुढे तुम्ही तहसीलला काय करता? इकडे मावळामध्ये शेती वाहून गेली, नुकसान झाली. तुम्ही आता तहसील तुम्ही लगेच ताबडतोब आदेश काढा साहेब. आणि जरा हॅलो, जरा कोरडीला बसू नका. जरा शेतकऱ्यांना जाणा. तिथं खुर्चीवर बसू नका. तहसीलदार साहेबांना माझं नाव सांगा, नाहीतर तुमचा ऐका. जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं काय नाव आहे साहेब? भोसले साहेब. भोसले साहेब तुम्ही कृषी अधिकारी आहात. मी घाटगरला आहे घाटावर. तिकडं अत्यंत नुकसान झालेले आहे. भाताची रोपं पार वाहून गेली, काही भाताची रोपं सडून गेली. तुम्ही ऐका साहेब, तुम्ही कोणाला आदेश देणार आहेत?
कोणकोणत्या यंत्रणा तुमच्या यंत्रणा कोणकोणत्या आहेत? हॅलो, तुमचं नाव काय पूर्ण? भोसले साहेब. भोसले साहेब, तुम्ही कृषी अधिकारी का? हा, ऐका ना. हा, मी साहेबांना आता तीच चर्चा करतो आणि आदेश देतो सगळे पंचनामे. तुम्ही तिघ हॅलो, तुम्ही आणि तहसीलदार, अजून कोण? व्हिडिओ साहेब. हे बघा, कृषी अधिकारी, बीडीओ साहेब आणि तहसीलदार, तिथं खुर्चीवर बसू नका, मावळामध्ये या, पाहणी करा. ऐका ना, मी आदेश काढतो, आम्ही क्षेत्रीय पाणी करतो. हे बघा, तुम्ही पाहणी करा साहेब, मला चिडचिड करायला लावू नका. मी तुम्हाला पहिल्यांदा फोन केलाय. तहसीलदार असेल, कृषी अधिकारी असेल, बीडीओ असेल, तिथं खुर्चीवर बसून पोपट्यासारख्या गप्पा करू नका. मावळामध्ये तलाठी तुमचे संबंधित अधिकारी मावळात पाहणी करायला पाठवा. ठीक आहे, लगेच बोलतो साहेब. नाही तर तुमच्या कृषी ऑफिसवर माझा मोर्चा येईल. नाही, करून घेतो आम्ही पंचनामे. करून घेतो. तुमच्या ऑफिसला मी टाळा ठोकेल साहेब. लोकांची पाण्यामध्ये घरा बुडाल्यात, लोकांची शेती बुडाले, लोक रडत सुटले, तिथे शेतकरी रडत सुटलेत. ऐका ना, पंचनामे आपण करून घेऊ. मी साहेबांची चर्चा करून टाकतो आदेश आजच्या दिवशी लगेच. आता कोणकोणत्या साहेबाची चर्चा करणार आहे तुम्ही? हॅलो, कोणाची चर्चा कोणाची करणार आहेत? तहसीलदार साहेबांची चर्चा करतो ना, भोसले साहेब, रणजित भोसले साहेबांची. आणि अजून कोण आहे? व्हिडिओ साहेबांची चर्चा करून आहे ना, तिघांच्या स्वाक्षरीने आम्ही आदेश काढतोय आज आणि पंचनामे करून घेतो आम्ही तात्काळ. मला आदेश कळाल्यानंतर त्याची व्हॉट्सअप कॉपी मला करा. ठीक आहे, करतो. आणि आजच्या आज तुम्ही ताबडतोब आदेश काढा. संबंधित तुमचे कृषी अधिकारी, बीडीओ साहेब, तहसीलदार आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी तिन्यांच्या कॉमन पंचनामे करून तात्काळ मला उद्या अधिवस्थामध्ये मला पाठवू द्या तिकडं. ठीक आहे, काढतो आजच्या आज लगेच. मी तिकडेच चाललोय. पालकमंत्री सुनित्रा वहिनी, पालकमंत्र्यांचा माझा सकाळी फोन झालाय. पालकमंत्री मला म्हटले अधिकाऱ्यांना फोन करा, ताबडतोब पंचनामे करा. पालकमंत्री म्हणले मी नुकसान भरपाई सर्व शेतकऱ्यांना देईल. ठीक आहे. आज चालू करू आम्ही आज पंचनामे. आजच्या आज चालू करा, हलगर्जीपणा करू नका. हलगर्जीपणा केला तर सुट्टी देणार नाही. तहसीलदार फोन नाही उठली. ठीक आहे. ओके, धन्यवाद.